कल्टिव्हेशन आपलं शिकून झालंय. आता आपण ॲनिमल व्हायरसेसचं आयसोलेशन कल्टिव्हेशन शिकायला सुरुवात केली आहे. ॲनिमल व्हायरसेस आर द व्हायरसेस विच आर इन्फेक्टिंग ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमल सेल्सना जे इन्फेक्ट करतात त्याला आपण ॲनिमल व्हायरस म्हणणार आहे. आणि हे ॲनिमल व्हायरसेस जे आहेत त्या ॲनिमल व्हायरसचं आपल्याला कल्टिव्हेशन शिकायचं आहे. तर कालच्या लेक्चरचं जे आपलं काम शिकून झालेलं आहे ते वाटल्यास मी इन शॉर्ट थोडंसं रिवाइज करते. आपण कल्टिव्हेशन ऑफ ॲनिमल व्हायरस बघतोय. ॲनिमल व्हायरसेस आर द व्हायरसेस विच आर इन्फेक्टिंग द ॲनिमल्स. आणि हे ॲनिमल व्हायरसेस जे आहेत त्याचं कल्टिव्हेशन आज आपण जो पॉइंट कालपासून शिकायला सुरुवात केली आहे, इट इज इन एम्ब्रियोनेटेड एग्स. त्यामुळे याची थोडीशी इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितली की बॅक्टेरियोफाजचं काम जास्त झालं, सोपं होतं, त्यामुळे ॲनिमल व्हायरसचं काम मागे पडलं. परंतु ह्या ॲनिमल व्हायरसेसचा त्याच्यानंतर दिस ॲनिमल जर आपण ऍज अ जसं बॅक्टेरिया फाजेसाठी बॅक्टेरिया वापरले तर ॲनिमल वापरायचे ठरवले तर ते इट बिकम व्हेरी कॉस्टली आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे जे आहे टाइम कन्झ्युमिंग आहे, ह्युमन क्रुएलिटी दाखवणारं आहे, म्हणून काहीतरी अल्टरनेटिव्ह मेथड शोधल्या पाहिजेत. आणि त्यामुळे आपण बघितलं की आपल्याला काही झालं तरी त्यांना लॅबोरेटरीमध्ये ट्यूबमध्ये, फ्लास्कमध्ये, प्लेटमध्ये ग्रो करता येणार नाही. त्यांच्यासाठी आपल्याला एक होस्ट सेल्स पाहिजेत, लिव्हिंग सेल्स पाहिजे आहेत. आणि मग ते ग्रो करायचे काय मार्ग आहेत, तर ते 3 मार्गाने आपण ग्रो करू शकतो की जो आज आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. पहिला एम्ब्रियोनेटेड एग, डायग्राम इथे दाखवली आहे. दुसरा आपण वन कॅन यूज द लाईव्ह ॲनिमल, ते पण डायग्राम दाखवलेले आहे. नंतर टिश्यू कल्चर, या मार्गाने आपण ह्यांचं कल्टिव्हेशन करू शकतो. आता आपण एम्ब्रियोनेटेड एग बद्दल माहिती घेतली. गुड पाश्चरनी ती मेथड शोधली आणि बर्नेटनी त्याचं मॉडिफिकेशन केलं आणि अनेक वर्ष हे वापरले जायचे. परंतु जसा टिश्यू कल्चर शोध लागला तसा ह्याच्याबद्दल थोडंसं माणसं वापरेना झाली किंवा त्याच्यामध्ये आउटडेटेड झाली असं प्रोसिजर वाटते. परंतु हे अत्यंत उपयोगी टेक्निक आहे. आपण हे मी डिटेल सांगत बसत नाही, हे तुम्ही गेल्या वेळेला आपण शिकलोय. डायग्नोस्टिक अँटीजन तयार करण्यासाठी, आयसोलेशन कल्टिव्हेशनसाठी किंवा काही क्लिनिकल सॅम्पल मधनं काढण्यासाठी, व्हॅक्सिन प्रिपरेशनसाठी आपल्याला ही स्ट्रक्चर लागणार आहेत. आणि मग आपण बघितलं एम्ब्रियोज आर द लाईव्ह एम्ब्रियोज प्रोटेक्टेड इन देअर शेल. आणि ह्याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ द एम्ब्रियोनेटेड एग्स, आजपासून आपण नवीन पॉइंट चालू करतो आहोत, सिलेक्शन ऑफ द एम्ब्रियोनेटेड एग्स. आता आपण अनेक पक्षी अंडी देत असतात आणि मग त्यातला आपल्याला कुठला अंडा आपण सिलेक्ट करणार आहोत हे महत्वाचं आहे. त्याचं सिलेक्शन करण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहेत ते आपल्याला बघायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप अँड इट शुड बी कन्सिडर्ड द सिलेक्शन. ह्याचे प्रोसेस चालू करण्यासाठी त्याचं सिलेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि 2-3 वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत, नीट लक्ष द्या. द एग शुड बी फर्टाईल वन. आपल्याला स्टराईल म्हणून मी तुम्हाला सांगितलं देशी अंड आणि जे दुसऱ्या प्रकारच्याला काय म्हणतात मला नक्की माहित नाही, तर ते फर्टाईल एग आपल्याला लागणार आहे की ज्याच्यामध्ये आत पिल्लू असणार आहे. असं एग आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. एग शुड बी फर्टाईल वन अँड इट शुड बी ऑफ द हेल्दी बर्ड. हे जे अंड आपण घेऊ तो पक्षी हा हेल्दी पाहिजे. तो स्वतः जर इन्फेक्टेड असेल तर त्या अंड्यामध्ये सुद्धा काही बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन असू शकेल आणि म्हणून इट शुड बी ऑफ द हेल्दी बर्ड. अँड काही काही वेळेला काय होतं, सम ॲनिमल और सम एग्स they may be having the infection like salmonella or the avian tuberculosis. काही काही एग्स मध्ये स्वतःमध्ये इन्फेक्शन झालेलं असतं साल्मोनेला या नावाचं, की ज्याच्यापासून आपल्याला टायफॉइड, पॅराटायफॉइड होतो. त्या पद्धतीने टीबी आपल्याला जसा होतो तसा तो पक्ष्यांना सुद्धा होतो. तर त्या पक्ष्यांचा टीबी होणारे जे ऑर्गॅनिझम आहेत असे त्या अंड्यामध्ये असू नये. प्राणी तो पक्षी पण हेल्दी पाहिजे
आणि दुसरी गोष्ट, अंड्यामध्ये सुद्धा ही लॅटंट इन्फेक्शन म्हणजे जी कॅरिंग इन्फेक्शन आहेत, इट शुड बी फ्री फ्रॉम द इन्फेक्शन. तसं अंड आपण सिलेक्ट करून चालणार नाही. And the second is that during the selection, abundance of the egg must be considered along with the cost. आता नीट लक्ष द्या, आपल्याला जी सहजी कुठेही अवेलेबल होऊ शकतील, अबेंडन्स म्हणजे सहजी भरपूर प्रमाणात अवेलेबल असणारी अंडी आपण सिलेक्ट केली पाहिजे. आणि ती सिलेक्ट करत असताना आपण त्याच्या किमतीकडे पण बघितलं पाहिजे. आपलं हे रिसर्च वर्क आहे, या रिसर्च वर्क मध्ये कामामध्ये आपल्याला त्याचे खर्चाचा पण विचार केला पाहिजे. उद्या जर तुमच्या मनात आलं की आपल्याला शाहमृगाचंच पाहिजे, मोराचंच पाहिजे, तर ते आपल्याला अबेंडन मध्ये मिळणार नाही. जी सहजी आजूबाजूला आपल्याकडे जी अवेलेबल आहेत पक्ष्यांची अंडी, ती आपण घेतली पाहिजे. आणि त्यामुळे जी सहजी अवेलेबल असेल त्याची किंमत पण ऑटोमॅटिकली कमी असणार आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीचा खप भरपूर असतो तेव्हा त्याची किंमत ऑटोमॅटिक हळूहळू उतरते. त्या पद्धतीने एग जर भरपूर प्रमाणात अवेलेबल असतील, ती अंडी कॉस्टली पण असणार नाही, ती चीप असतील. And therefore, for the selection of the eggs, these different factors should be considered. First, we'll recall these four. The egg should be fertile one. म्हणजे त्याच्यामध्ये तो एम्ब्रिओ, चिक एम्ब्रिओ हा असला पाहिजे, त्या पक्षाचा एम्ब्रिओ लाईव्ह पाहिजे. आणि इट शुड बी फर्टाईल वन. त्या पक्षापासून जे आपण मिळवणार आहोत तो पक्षी हेल्दी पाहिजे, त्याला कुठलं इन्फेक्शन झालेलं असू नये. एवढंच नाही, कधी कधी अंड्यामध्ये लॅटन, त्या अंड्यामध्ये स्वतःच्या काही इन्फेक्शन असतात. फॉर एक्झाम्पल साल्मोनेलाचं इन्फेक्शन असू शकतं किंवा एव्हियन ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन त्याला झालेलं असू शकतं. आणि इट शुड बी फ्री फ्रॉम द सच इन्फेक्शन. आणि दुसरी गोष्ट, अंडी जे सिलेक्शन करायचं आहे तेव्हा ते सहजी अवेलेबल होणारं आणि खर्चाला कमी असणारं, कॉस्टली असू नये. स्वस्त जी अंड मिळेल ती अंडी घेतली जातात. अँड देअरफॉर अबंडन्स अँड द कॉस्ट इट शुड बी कन्सिडर्ड. कुठलं तरी आपल्याला शाहमृगाचंच पाहिजे किंवा इतर कुठल्या तरी प्राण्याचं पाहिजे म्हणून जर बसलात तरी त्याचं आपल्याला सहजी अवेलेबलही होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, खर्च पण वाढत जाणार आहे. आणि त्यामुळे एग इनॉक्युलेशनला सहजी सापडणारी अंडी आहेत ती म्हणजे चिकन, टर्की किंवा डक. चिकन, टर्की किंवा डक. डू यू नो द बर्ड टर्की हा शब्द कधी ऐकलाय तुम्ही का? नेटवर टाका. मी खरं तर याचं चित्र घेणार होते, विसरले. उद्या मी वाटल्यास ते तुम्हाला डाउनलोड करून दाखवीन. टर्की हा सेम कोंबडी सारखाच, कोंबडीचं चुलत भावंड म्हणलं तरी चालेल, त्याच्यासारखा हा पक्षी आहे. आणि त्या पक्षाची मान ही थोडीशी उंच असते कोंबडी, नॉर्मल कोंबडीपेक्षा. आणि त्याच्या मानेवरची पिसं नसतात, ते असा भाग तो तसा, स्किन तशीच राहिलेली असती, तुरा असतो त्याच्यावर. आणि हा टर्की हा पक्षाची सुद्धा आपण अंडी वापरू शकतो किंवा नेहमीप्रमाणे चिकनची, कोंबडीची वापरू शकतो. आणि बदकाची पण आपल्याला जास्त करून ही 3 प्रकारची अंडी इनॉक्युलेशनला वापरली जातात. Now, in any fertile egg, it contains 4 suitable areas or regions where the viruses can be cultivated. कुठल्याही फर्टाईल एग मध्ये 4 वेगवेगळे प्रकारचे एरिया आहेत की जिथे व्हायरसचं आपण सहजी कल्टिवेशन करू शकतो. We'll see which are those 4 regions. One is called as the chorioallantoic membrane. Second is called as the amniotic cavity. Third is called as the allantoic cavity. And fourth is called as the yolk sac. Follow me once again. The names, you should pronounce it properly. Chorioallantoic membrane, amniotic cavity or allantoic cavity, and the yolk sac. It is shown in the diagram. Now suppose this is the egg is there. At the center you will see the embryo is there. Opposite to that embryo the yolk sac is there. Yolk sac, it contains the yolk. It is the reserve food for that animal.
जोपर्यंत ते पिल्लू बाहेर येऊन बाहेरचे किडे मुंगी दाणे काही खाऊ शकत नाही तोपर्यंत त्याचे पालन पोषणाची जबाबदारी हा योक सॅकवर असते. योक सॅक मधले जे गोष्टी आहेत त्या त्याला अन्न पुरवठा करत असतात. दीज आर द टू रिजन. नाउ दिस एम्ब्रियो इट इज सराउंडेड बाय द एमनिओटिक कॅव्हिटी. त्याच्या भोवती जे लेअर आहे मेम्ब्रेन आहे त्याला ते ज्याच्यामध्ये ते बुडलेलं आहे त्याला एमनिओटिक कॅव्हिटी म्हणतात. आपल्याला ही जी मी सांगते त्याच्याकडे नीट लक्ष दे. दीज आर द एमनिओटिक कॅव्हिटी. एम्ब्रियो, योक सॅक आणि हा जो एम्ब्रियो ज्याच्यात बुडलाय डीप झालाय एम्बेड झाला आहे त्याला म्हणायचं एमनिओटिक कॅव्हिटी. वाईल दिस इज द एलॅन्टॉइक कॅव्हिटी. ही सगळी त्यातला एम्ब्रियो आणि योक सॅक जो सगळा कव्हर करतो दिस इज कॉल्ड एज द एलॅन्टॉइक कॅव्हिटी. आणि ह्या सर्वाच्या बाहेरच्या बाजूला इट इज अ कोरिओ एलॅन्टॉइक मेम्ब्रेन. हे सगळं कव्हर जर तुम्ही घेतलं तर त्याला कोरिओ एलॅन्टॉइक मेम्ब्रेन म्हणायचं. आता हे जे अंड आहे हे जर तुम्ही बघितलं तर त्याच्या एका बाजूला जो ब्रॉड भाग आहे अंड जे असतं एकीकडे असं मोठं असतं आणि दुसरीकडे निमुळतं असतं. हा जो ब्रॉड एंड आहे त्याच्या बाजूला असती एअर सॅक रिकामी जागा असते आणि ह्या बाजूला ते निमुळतं झालेलं असतं. आता हे जे अंड्याच्या वरच्या बाजूला अगदी बाहेरच्या बाजूला शेल आहे आणि त्या शेलच्या आतल्या बाजूला शेल मेम्ब्रेन असतं. परत एकदा लक्ष द्या अंड्यामध्ये वेगवेगळे एरिया आहेत पार्ट्स आहेत. सर्वात आत आपण बघितलं एम्ब्रियो आहे आणि तो एम्ब्रियो ज्या लेअर मध्ये ज्या मेम्ब्रेन मध्ये ज्या कॅव्हिटीत आहे त्याला एमनिओटिक कॅव्हिटी म्हणतात. आपल्याला एमनिओटिक कॅव्हिटी मध्ये इनॉक्युलेशन करायचं झालं तर ती निडल इथपर्यंत आली पाहिजे. त्याच्या बरोबर अपोजिट साइडला पिवळ्या रंगाचं जे आहे इट इज अ योक सॅक. ह्या योक सॅक हा त्याला फूड सप्लाय बघायचं आपल्याला पुढे माहिती फूड सप्लाय देत असतो आणि त्यामुळे इथे ते निडल पोचली पाहिजे. ते दोन्हीही कव्हर करणारं जे आहे त्याला म्हणायचं एलॅन्टॉइक कॅव्हिटी. आणि ह्या एलॅन्टॉइक कॅव्हिटी मध्ये पण आपल्याला व्हायरस ग्रो करता येतात आणि ते सगळं कव्हर करणारं जे मेम्ब्रेन आहे त्याला कोरिओ एलॅन्टॉइक मेम्ब्रेन म्हणायचं. आणि 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. सर्वात बाहेरच्या बाजूला टणक कणखर असं जे आवरण असतं त्याला शेल म्हणतात आणि ह्या शेलच्या आतल्या बाजूचं जे आहे लगेच इमिजिएट तुम्हाला हा अनुभव आला असेल अंडा जेव्हा आपण उकडतो आणि वरचं टर्फल साल त्याची शेल काढायला लागतो तेव्हा इमिजिएटली त्याला लागून एक पातळ साल जी असते त्याला म्हणायचं शेल मेम्ब्रेन. ती लगेच त्याला लागून असते. आणि हे जे अंड आहे ह्याचा ब्रॉड एंड जो आहे त्याच्या बाजूला एअर सॅक असते पोकळी असते हवेची आणि हे टॅपरिंग एंड आहे त्याचा. ही सगळी माहिती तुम्हाला पुढे लागणार आहे आपल्याला हे इनॉक्युलेशन करताना त्यामुळे हे नीट समजावून घ्या. अंड्यामध्ये 4 एरियाज आहेत कोरिओ एलॅन्टॉइक मेम्ब्रेन एमनिओटिक कॅव्हिटी एलॅन्टॉइक कॅव्हिटी आणि योक सॅक. आता ही माहिती परत मी तुम्हाला पुढे सांगतेय. Following are the 4 regions where the viruses can be cultivated. The first is the amniotic cavity. आता आपण चित्रात बघितलं एम्ब्रियो ज्याच्यात बुडलेला आहे त्याला आपण एमनिओटिक कॅव्हिटी म्हणतो आणि ते मेम्ब्रेन त्याच्यावरचं जे आहे त्याला एमनिऑन म्हणतात आणि ते मेम्ब्रेन जे एन्क्लोज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे फ्लुइड आहे त्याला एमनिओटिक फ्लुइड म्हणतात. आणि हा जो रिजन आहे इट इज द रिजन वेअर द व्हायरसेस कॅन बी कल्टिवेटेड. आणि तुम्ही जर व्हायरस डायरेक्टली जर एमनिओटिक कॅव्हिटी मध्ये इनॉक्युलेट केले तर काय होईल तो व्हायरस रेस्पायरेटरी त्या जो पक्षी आहे त्या पक्षाची रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे त्याची जी एलिमेंटरी ट्रॅक्ट आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये व्हायरस पटकन येईल आणि त्यामुळे तो त्याला आवडेल तिथं जगायला. And this area it is suitable for isolation and cultivation of influenza and mumps virus. सध्या आपण इन्फ्लुएन्झाने फार घाबरलेलो आहोत पण नॉर्मल जो इन्फ्लुएन्झा आहे आपला त्यात तो व्हायरस आणि मम्स व्हायरसच्या कल्टिवेशनला एमनिओटिक कॅव्हिटी म्हणतात. इथे व्हायरसचं आपल्याला कल्टिवेशन करता येतं. 4 रिजनची माहिती सांगते आणि परत एकदा आपण उलट जाऊया. सेकंड रिजन इज कॉल्ड एज द योक सॅक.
आपण जेव्हा अंड उकडतो तेव्हा पांढरं बाहेरचं एरिया आणि आत पिवळा बलक असतो. दॅट इज कॉल्ड एज द योक सॅक. This region is the food reservoir of the embryo of the age of the egg. Sorry, embryo इथं full stop पाहिजे. The age of the egg should be 6 to 8 days old. जर तुम्हाला योक सॅक मध्ये कल्टिव्हेशन करायचं असेल तर फार दिवस जाऊन उपयोग नाही. 6 ते 8 दिवसाच्या आतच तुम्हाला ते अंड योक सॅक साठी वापरायला पाहिजे. का बरं असं आहे? कारण योक सॅक मधलं जे अन्न आहे ते एम्ब्रियो स्वतःसाठी वापरणार आहे. जर तुम्ही काही दिवसानंतर 10-15 दिवसानंतर जर अंड घेतलं तर त्यातला योक सॅक हा सगळा एम्ब्रियोनी खाऊन टाकलेला असेल आणि योक सॅक तुम्हाला तिथे कमी मिळेल आणि तो एरिया तिथे सहजी अवेलेबल होणार नाही. त्यामुळे आपल्याला यंग एग इथे वापरावे लागतील कंटेनिंग मोर योक. And this region is suitable for cultivation of rickettsia, chlamydia and herpes simplex virus. ज्या व्हायरसमुळे नागिण होते त्या herpes simplex व्हायरससाठी हे दोन्ही बॅक्टेरिया आहेत. हे इंट्रासेल्युलर आहेत पॅरासाइट्स आणि त्यामुळे त्यांचा कल्टिव्हेशनला सुद्धा हा वापरला जातो योक सॅक. सेकंड इज द allantoic cavity. This is the cavity which encloses both yolk sac and amniotic cavity. And this region is suitable. त्याच्यामध्ये allantoic membrane वरनं कव्हर आहे आणि allantoic fluid आत असतं. It is suitable for influenza, mumps, Newcastle disease virus and avian adenovirus. या वेगवेगळ्या व्हायरससाठी हा रिजन सुटेबल आहे. And the last is the chorioallantoic membrane. This is the membrane which covers all the internal parts which lies or attached to the outer shell except air sac. Air sac चा region सोडला तर इतर सर्व बाजूनी हे chorioallantoic membrane आहे. And this area is very very useful for the primary isolation, growth of viruses, for antigen production, for determination of titer, and it is suitable for cultivation of herpes simplex virus, pox virus, and Rous sarcoma virus. आता काय करते मी थोडीशी मागे जाते, परत एकदा तुम्हाला समजावून सांगते. आज आपण काय बघतोय? व्हायरसेसचं कल्टिव्हेशन साठी सिलेक्शन बघतोय. एम्ब्रियोनेटेड एग ते कसे पाहिजे? फर्टाईल पाहिजे, हेल्दी बर्ड पासून पाहिजे, त्याला स्वतःला कुठलं इन्फेक्शन नको. अंड्यामध्ये, पक्षाला तर झालंच पण अंड्यामध्ये सुद्धा नको आणि ते भरपूर प्रमाणात स्वस्त अशी अंडी अवेलेबल पाहिजेत. मग त्यामुळे आपण कुठल्या पक्ष्यांची अंडी वापरू शकतो? वन कॅन यूज चिकन, टर्की और डक. आता साताऱ्यात लोकल राहणारे जर मेंबर आहेत त्यांना टर्की हा पक्षी जर बघायचा झाला तर मी तुम्हाला रिजन एरिया सांगते. आपल्या अगदी वरचा अदालतवाड्याचा जो रस्ता आहे त्या अदालतवाड्याच्या समोर सकाळच्या वेळेला पहाटे जर तुम्ही कधी फिरायला गेलात तर तिथे हे पक्षी बरेच वेळा दिसतात. नाहीतर आता या कोविडमुळे काय होतं माहित नाही, परंतु दरवर्षी आपल्याकडे एक प्रदर्शन लागतं तालीम संघाच्या तिथे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी असतात. त्याच्यात हा टर्की तुम्हाला बघायला मिळेल आणि अगदी सोपा मार्ग टर्की म्हणायचं आणि नेटवर टाकायचं गुगलवर, तुम्हाला लगेच तो पक्षी बघायला मिळेल. मग ह्या व्हायरस कल्टिव्हेशन साठी 4 वेगवेगळे एरियाज आहेत. कोरिओअलॅन्टॉइक मेम्ब्रेन, एमनिओटिक कॅव्हिटी, अॅलॅन्टॉइक कॅव्हिटी आणि योक सॅक. आपण डायग्राम मध्ये बघितलंय. परत एकदा इन शॉर्ट मी सांगते. अगदी सेंटरचा आहे हा एम्ब्रियो आहे, त्याच्या बरोबर अपोजिट साइडला योक सॅक आहे. तो योक सॅक आणि एम्ब्रियो असं सगळं कव्हर करून अॅलॅन्टॉइक मेम्ब्रेन, अॅलॅन्टॉइक रिजन आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला हा तुम्हाला असा ट्रान्सपरंट हा दिसतोय, हा सगळा अॅलॅन्टॉइक मेम्ब्रेन आहे. पुढच्या बाजूला एअर सॅक आहे आणि हा टॅपरिंग एंड आहे. मग आपण बघितले 4 वेगवेगळे रिजन्स.
त्याच्यामध्ये कुठले कुठले व्हायरसेस ग्रो करता येतात हे काय परत मी डीप सांगत बसत नाही. These are the regions, areas where the viruses can be cultivated. ही थोडीशी मोठी काढलेली डायग्राम आहे. त्या ठिकाणी शेजारी कुठला व्हायरस पण ग्रो होतो ते पण लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे फक्त त्याचंच रिपिटेशन आहे, पण ते अगदी छोटं होतं म्हणून मी ही मुद्दाम मोठी जरा डायग्राम घेतली. एमनिओटिक कॅव्हिटी कुठली, योग सॅक कुठला आहे बघा. तुम्हाला इथे योग भरपूर प्रमाणात दिसेल, एम्ब्रिओ छोटा दिसेल. जेवढा एम्ब्रिओ छोटा तेवढा योग सॅक मोठा होईल आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ग्रो करणं सोपं होईल. कोरिओलंट एक मेम्ब्रेन आहे आणि आपल्याला अशा कुठल्या एरियामध्ये ते ग्रो करायचे असतील तर त्यात कुठले कुठले व्हायरसेस आपण ग्रो करू शकतो ती माहिती आहे. प्रोसेसिंग बिफोर इनॉक्युलेशन. आता आपण कुठला पक्ष्याचं अंड घ्यायचं हे पक्क झालं. आपण असं इमॅजिन करूया आपल्याकडे सहजी अवेलेबल होणारं कोंबडीचं म्हणजे चिकन एग आपण घेऊ शकतो. एम्ब्रिओनेटेड आपण चिकन एग घेणार आहोत असं ठरवलं तर लगेच त्या अंड्यामध्ये आपल्याला इनॉक्युलेशन करता येत नाही. त्याला काही थोडी प्रोसेस आधी करावी लागते. ती प्रोसेस कुठली आहे बघूया. बिफोर इनॉक्युलेशन सम प्री ट्रीटमेंट्स आर नीडेड. त्याला काही प्री ट्रीटमेंट द्यावी लागते. पहिली जी प्री ट्रीटमेंट आहे त्याला म्हणतात कॅन्डलिंग. आता मला जर तुम्ही डोळ्यासमोर असता तर मी तुम्हाला समजावून सांगू शकले असते. जरा प्रयत्न करते. मला इथं काही सापडतंय का. हा एक बॉक्स आहे. तुम्हाला असा 3 डायमेन्शनल बॉक्स दिसतोय माझ्या हातात. तर हा मोठा याच्यापेक्षा आकाराने एवढा असा मोठा एक बॉक्स घेतला जातो, वुडन बॉक्स. आणि ह्या वुडन बॉक्सला त्याला 2 बाजू म्हणजे आपली रुंदीची बाजू बघायची आहे. ही रुंदीची जी बाजू आहे त्याच्या वरच्या बाजूला आता ही रुंदी आहे त्याची, तर ह्याच्यामध्ये एक असं मोठं छिद्र पाडलं जातं, होल पाडलं जातं. ते कसं असतं, आत अंड पडून उपयोग नाही, ते त्याच्यावर राहिलं जाईल असं आपल्याला तो एक कदम ते मिळेल का आपल्याला बघा बरं. हा तो त्याला असं एक अंड आहे इथं आपल्याला ते वर ठेवता येत. आणि दुसरी त्याचा जो दुसरा एंड आहे ह्या एंडला आतल्या बाजूनी एक बल्ब लावलेला असतो, इलेक्ट्रिक बल्ब लावलेला असतो. पूर्वीच्या काळी जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यावेळेला तिथं मेणबत्ती लावली जायची, कॅन्डल लावली जायची. आणि म्हणून ह्या प्रोसिजरला अजूनही कॅन्डलिंग म्हणतात, पण आता ती कॅन्डल लावली जात नाही. नीट लक्षात घ्या, ही एक कॅन्डलिंग आणि तो जो युनिट आहे त्याला कॅन्डलर म्हणतात. मग ते कसं असतं तर एक मोठा वुडन बॉक्स असतो. मी आता काकांना सांगितलंय, त्यांनी समजा आपल्याला मिळाला तर मी तुम्हाला तो कॅन्डलर दाखवते डोळ्यांनी कसा आहे तो. तर हे असा एक मोठं खोकं आहे, एवढं मोठं. त्याच्या बाजूला 2 एंड असणार आहेत. एक एंड आहे की जो बंद असेल पण आतनं त्या एंडला दिवा लावलेला असणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या एंडला एक छोटं छिद्र पाडलेलं आहे की त्या छिद्रावर आपल्याला अंड असं बसवून ठेवता येईल, ते अंड आपल्याला हलवून बघता येईल. तर ही आधी डोळ्यासमोर हे चित्र आलं का बघा, मी तुम्हाला मिळालं तर दाखवते. आणि ही जी प्रोसिजर आहे त्याला कॅन्डलिंग म्हणतात. का कॅन्डलिंग म्हणतात तर पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे त्या बॉक्सच्या आतल्या बाजूला मेणबत्ती पेटवून ठेवली जायची आणि म्हणून त्याला कॅन्डलिंग म्हणतात. आणि ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला कॅन्डलर म्हणतात. आता तिथे काय केलं जातं, आतल्या बाजूला मेणबत्ती ठेवलेली आहे किंवा दिवा लावून ठेवलेला आहे, तर हा बॉक्स आपल्याला पूर्ण अंधारात हे काम करावं लागतं, डार्क रूम मध्ये. आणि ते अंड जे आहे ते वर जे छिद्र त्याच्यावर पाडलेलं आहे त्याच्यावर ते अंड ठेवलं जातं. आणि आतनं जो लॅम्प आहे, दिवा आहे, बाजूनी सगळीकडनं हे बंद आहे, पण आतला दिवा फक्त कुठे येईल, वर जे भोक त्याला छिद्र आहे त्या भोकातून ते लाईट बाहेर पडायचा प्रयत्न करेल. आणि तो त्या अंड्यामधनं पास होताना आपल्याला त्या अंड्याच्या बाजूला वरचा जो पोकळ एरिया आहे, एअर सॅक आहे, तो दिसू शकतो. आणि त्याच्यात हलणारं असं डुप असं हलतं चांगला एम्ब्रिओ आतला, पूर्ण गोल 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 फिरत असतो, तो एम्ब्रिओ आपल्याला बघता येतो.
आणि हे सगळं आपल्याला लोकेट करण्यासाठी स्केच पेन घ्यायचं, तो अंड त्याच्यावर कॅन्डलरवर ठेवायचं, त्याचा एअर सॅकचा एरिया जो आहे गोल असा मार्क करून घेतला जातो मार्करच्या मदतीने, आणि स्केच पेनच्या मदतीने मार्करच्या मदतीने, आणि तो एअर सॅकचा एरिया मार्क झाला की एम्ब्रियोचा रिजन आणि त्याचा योक सॅकचा रिजन हा आपल्याला मार्क करता येतो. परत एकदा मी तुम्हाला सांगते, आपल्याला इनॉक्युलेशन करायचं आहे, अंड्यामध्ये व्हायरसेस ग्रो करायचे आहेत, आणि ते अंड आपण वापरण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल, काही प्री ट्रीटमेंट द्यावी लागतील. पहिली स्टेप करावी लागते, त्याला म्हणतात कॅन्डलिंग. आता हे जे कॅन्डलिंग आहे ह्याच्यासाठी आपण काय केलेलं असतं, एक वुडन लाकडी खोकं आहे, लॅबमध्ये आपल्या आपण स्वतः हे तयार केलेलं आहे. त्या खोक्यामध्ये ही लांबी सोडा, हा रुंदीचा जो भाग आहे त्या बाजूला 2 त्याला टोकं असणार आहेत, एक भाग बंद असणार आहे, आणि त्या बंद भागाच्या आतल्या बाजूला एक दिवा लावून ठेवलेला आहे, आणि दुसरा जो एंड आहे बाकी वरनं तो बंदच, पण फक्त सेंटरला एक छोटी अशी गोल स्लिट खिडकी विंडो तयार केलेली असते, आणि त्या विंडो अशा आकाराची आहे, ती गोल खिडकी अशा आकाराची की ज्याच्यावर अंड बसेल. मग ते उभं पण बसू शकेल, आडवं पण बसू शकेल, आत पडून उपयोग नाही, एवढ्या आकाराची आपण त्याला गोल एक खाच पाडून घेतलेली आहे. आणि हे जे आहे ह्या प्रोसेसला कॅन्डलिंग म्हणतात. कॅन्डलिंग का म्हणतात, तर ह्या कॅन्डलिंग ही प्रोसिजर ही पूर्वीपासून वापरले जायचे. इलेक्ट्रिसिटी जिथं नाही तिथं कॅन्डल वापरली जायचे, आणि तो जो इन्स्ट्रुमेंट आहे त्याला कॅन्डलर म्हणतात, आणि ही नेहमी डार्क रूम मध्ये केलं जातं. असं इमॅजिन करा, ह्या इथं बल्ब लावलेला आहे, तर आतनं इथनं बल्ब आहे, त्याचा लाईट बाहेर येतोय. हे अंड पहिल्या सुरुवातीला असं आडवं म्हणजे उभं नाही, आडवं ठेवलं जातं, आणि ते गोल फिरवलं जातं. ते गोल फिरवलं अंड की तुम्हाला त्याच्यामधली एअर सॅकची एरिया दिसेल. पेनाच्या मदतीने तुम्ही मार्करच्या मदतीने त्या अंड्यावर लाल किंवा तुमचं काय मार्करचा कलर असेल तो एरिया सगळा मार्क करून घ्यायचा, एअर सॅकचं मार्किंग करून घ्यायचं. आणि मग पुढचं काय करायचं ते सांगते. हा पॉइंट समजलाय का बघा? कोणीतरी एकाने अनम्यूट होऊन सांगा, मी सांगते तर कळलं का तुम्हाला कॅन्डलिंग? येस मिस. कळतं का कॅन्डलर? मी आता काकांना हुडकायला लावलाय, आणि तुम्हाला हे प्रॅक्टिकल आहे ह्या वर्षी, म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन आहे, ऍक्च्युअली करायचं नाहीये, पण MSc ला गेलात तर तुम्हाला हे प्रॅक्टिकल करायचं आहे. आता हे तुम्ही मगाशी मी सांगितलं असं अंड आपल्याला ह्याच्यावर आडवं ठेवायचंय, तो गोल फिरवून घ्यायचं, तो एअर सॅकचा एरिया असा सगळा होईल, आणि ते अंड तुम्ही असं आडवं ठेवलं की तुम्हाला असा एम्ब्रियो असं हलताना पाण्यात कसं पडल्यावर एखादा हे आवाज येईल तसं ते हलताना दिसतं. आणि ज्या बाजूला एम्ब्रियो आहे तिथे क्रॉस म्हणजे एक्स अशी फुली करायची, आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला डॉट हा मार्क करायचा आहे. आपल्याला कॅन्डलिंग प्रोसिजर मध्ये एक सॅक असं गोल त्याला एअर सॅकचा एरिया करून घ्यायचा, आणि एम्ब्रियो असलेल्या भागाला क्रॉस करायचं, आणि त्याच्या अपोजिट साईडला डॉट म्हणजे एक नुसता ठिपका द्यायचा. अशी ही मार्किंग आपण कॅन्डलिंग प्रोसिजर मध्ये करून घ्यायची. ही पहिली गोष्ट झाली, कॅन्डलिंग करून झालं. आता आपल्याला एक इनॉक्युलेशन करायचं, प्रॅक्टिकल करायचं आहे, तर काय काय गोष्टी आपल्याला लागतील बघा. वी रिक्वायर 9 to 10 days old embryonated egg आफ्टर कॅन्डलिंग. कॅन्डलिंग करून झालेलं आपल्याला अंड वापरायचं आहे, आणि जे 9 ते 10 दिवसाचं ओल्ड आहे ते अंड आपण घेऊन त्याचं प्रॅक्टिकल आपण करणार आहोत. मटेरियल हे आपल्याला पहिली गोष्ट अंड लागेल. दुसरं आपल्याला एक शेल जो आहे, तुम्ही घरी पण कधी बघितलं असेल, ते अंड सहजी फुटत नाही, पडलं खाली आपल्या हातनं दुर्दैवाने तर ते फुटतं, परंतु जर तुम्ही ऍक्च्युअली फोडायला गेलात तर ते चटकन फुटत नाही, आणि त्यासाठी त्याला एक शेल पंच लागतो. दुसरी गोष्ट आपल्याला कॉटन लागणार आहे, कॉटन वूल म्हणले, कॉटन कापूस थोडा लागेल, 70% एथेनॉल लागेल डिसइन्फेक्ट करून घ्यायला, आणि एक सिरिंज लागेल 1 ml ची.
परत एकदा लक्ष द्या, आपण एग इनॉक्युलेशनचं प्रॅक्टिकल म्हणजे ह्याच्यामध्ये कसं करायचं ते बघतोय. एग इनॉक्युलेशन साठी आपण चिकन, टर्की किंवा डकचं एग वापरू शकतो. ते अंड तुम्ही एकदा सिलेक्ट केलं की त्याला प्री ट्रीटमेंट द्यावी लागते. त्या प्री ट्रीटमेंटला कॅन्डलिंग म्हणतात. त्या प्रोसिजर जो इन्स्ट्रुमेंट आहे त्याला कॅन्डलर म्हणतात. त्याच्यावर तुम्ही ब्रॉड एंडचं अंड्याचं जे आहे ते ठेवलं की तुम्हाला ते एअर सॅकचा एरिया दिसतो की तो तुम्ही गोल पद्धतीने मार्क करू शकता आणि एम्ब्रिओचा भाग हा क्रॉस करू शकता आणि त्याच्या अपोजिटला डॉट हे मार्किंग करू शकता. आता तुम्हाला एक इनॉक्युलेशन प्रॅक्टिकलला जर बसायचं झालं तर कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील. पहिलं लागेल 9 ते 10 दिवसाचं ओल्ड एम्ब्रिओनेटेड एग आफ्टर कॅन्डलिंग, म्हणजे ज्याच्यावर मार्किंग झालेलं आहे, क्रॉस डॉट झालेला आहे ते लागेल. दुसरं लागेल एक शेल पंच लागेल ते शेल फोडण्यासाठी. कॉटन वूल लागेल, 70% एथेनॉल लागेल आणि सिरिंज 1 ml ची लागेल आणि निडल एक लागेल. आपण चित्रात बघितलंय. त्यानंतर जे व्हायरस सस्पेन्शन आपल्याला इनॉक्युलेट करायचं आहे ते, जसं तुम्ही आतापर्यंत बॅक्टेरियल सस्पेन्शन घेतलं, फ्लॅजेला स्टेन केलं, कधी स्पोर स्टेन केलं, कधी एखादी टेस्ट केली, तसं ते आपल्याला व्हायरस ग्रो करायचे तर व्हायरल सस्पेन्शन लागणार आहे. आणि आपण त्या अंड्यावर छोटस भोग पाडून त्याच्यामध्ये अंड व्हायरस ग्रो करणार आहोत, इनॉक्युलेट करणार आहोत. मग ते जे भोग पडलेलं आहे ते मुजवण्यासाठी आपल्याला सेलो किंवा एक स्टिकी टेप लागणार आहे. आता प्रोसिजर कशी केली जाते लक्ष द्या. आपण जो एअर सॅकचा एरिया वरचा आहे, हा गोल एरिया जो आहे तो मार्क करून घेतलेला आहे. तो 70% अल्कोहोल मध्ये कॉटन बुडवायचा आणि नंतर तो एरिया सगळा डिसइन्फेक्ट, जसं तुम्ही टेबल डिसइन्फेक्ट करता, हात डिसइन्फेक्ट करता. आता कोविडमुळे तर तुम्हाला डिसइन्फेक्शन, हात धुणं, सॅनिटायझर वापरणं हे तुम्हाला फार पटकन कळलेलं आहे. त्यामुळे तो अंड्याचा वरचा जो एअर सॅकचा भाग आहे हा कॉटननी व्यवस्थित सगळा पुसून घ्यायचा, डिसइन्फेक्ट करून घ्यायचा. अँड दॅट अल्कोहोल अलाउड टू इव्हापरेट. काही वेळाने अल्कोहोल उडून जाईल तोपर्यंत वाट बघायची. नंतर स्टराईल एग शेल पंक्चर और विथ कार्बोरंडम डिस्क. मी तुम्हाला एक होल पाडायसाठी एक स्पेसिफिक डिस्क मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ती म्हणजे काय आहे चित्र घेतलंय, पुढे दाखवते. प्रिक अ होल ऍट द सेंटर ऑफ मार्क एरिया. त्या अंड्याच्या जिथे आपण एरिया मार्क करून घेतलाय त्याच्या सेंटरला आपल्याला शेलवर इतर काही धक्का न लावता तो आपल्याला काय करायचं आहे, एक भोग पाडायचा आहे. आणि त्या भोकामध्ये आपण हे घालणार आहोत निडल आणि सिरिंज. त्याचं चित्र मी पुढे घेतलंय, परत एकदा दाखवते. आणि ते एकदा पंक्चर करून ते शेल मध्ये भोग पडलं आपलं की मग काय करायचं, अटॅच अ निडल टू द सिरिंज. ती जी आपण सुई घेतलेली आहे त्याला वरनं ती निडल लावायची, त्याची सुई लावायची आणि ते व्हायरल सस्पेन्शन द्यायला. आणि हे सगळं काम आपल्याला असेप्टिक कंडिशन मध्ये करायचंय. लॅमिनार एअर फ्लो मध्ये काम करावं लागतं. 2 बर्नरच्या मध्ये केलं तरी चालतं. तर ते आपण व्हायरल सस्पेन्शन 0.1 ml ओढून त्यात घ्यायचं, सिरिंज मध्ये घ्यायचं आणि कीपिंग द सिरिंज इन द व्हर्टिकल पोझिशन, अशी उभी आपण त्याच्यामध्ये ती आत घुसवायची. बघा हे या पद्धतीने असतं की जे एक शेल भोग त्याच्यावर पाडायला हे उपयोगी असतं. वरनं तुम्ही धरलं याला खाली ह्या टोकामुळे बरोबर त्याच्यामध्ये त्या एक शेलला भोग पडतं. इन्सर्ट द निडल टू प्रॉपर पोझिशन. मग तुम्हाला मगाशी मी सांगितलं आपल्याला कोरिओलॅन्टाइक मेम्ब्रेनवरच द्यायचं असेल तर उभंच्या उभं नुसतं थोडीशी निडल आत घातली तरी चालेल. पण तुम्ही ज्या बाजूला क्रॉस केला आहे तिथे एम्ब्रिओ आहे, तिथे एमनिओटिक कॅव्हिटी आहे, तर तुम्हाला ती निडल अशी उजव्या बाजूला सरकवायला पाहिजे. त्याच्या अपोजिट साईडला योग सेक असेल, तिकडं करायचं असेल तर डावीकडे ती निडल आपल्याला करायला लागेल. अशा पद्धतीने आपण त्या त्या पोझिशनला ती निडल तिरकी करून ह्या पद्धतीने आपण वरनं त्या भोकातून ती निडल इन्सर्ट करायची आणि त्या निडल त्या सिरिंज मध्ये असलेलं जे व्हायरल सस्पेन्शन आहे त्याचं इंजेक्शन त्याला देऊन टाकायचं त्या अंड्याला.
ते इंजेक्शन त्याला द्यायचं, त्याच्यामध्ये व्हायरल सस्पेन्शन सोडायचं, मग ती निडल हळूच काढून घ्यायची. निडल फ्रॉम द एग ही विड्रॉ करायची, बाजूला काढून घ्यायची. आता हे जे होल ह्याच्यावर पडले, छिद्र पडलंय, तो आपल्याकडे जसं सेलो टेप असतो तसा एक टेप इथं मिळतो, तो टेप त्याच्यावर लावून टाकायचा. अँड देन यू कॅन इन्क्युबेट द एग ऍट 36 to 37 डिग्री सेल्सिअस फॉर 7 to 8 days. 7 ते 8 दिवस आपल्याला हा अंड ग्रो व्हायला वेळ लागणार आहे, व्हायरस ग्रो व्हायला वेळ लागणार आहे. ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, इन्क्युबेट करू शकता. आणि हे इन्क्युबेशन नंतर आपण समजा कोरिओलॅन्टाइक मेम्ब्रेनवर ग्रो केलेलं असेल, त्याच्यावर टाकलेलं असेल, तर हे प्लेन मेम्ब्रेन आहे आणि या मेम्ब्रेन व्हायरस त्याच्यावर तुम्ही टाकले, ते ग्रो झाले, तर ती ग्रोथ तुम्हाला डोळ्याला पॉक लिजन आल्यासारखा दिसेल. एखादी पुटकुळी कशी येते, एखादं ग्रोथ आपल्या अंगावर स्किनवर कशी येते, तसा आपल्याला हा पॉक दिसेल. And then we can say that the viruses they are cultivated. छोटीशी डायग्राम घेतलेली आहे मी. हे बघा, हे मेम्ब्रेनवर असे छोटे छोटे त्याच्यावर आलेले पुटकुळे आहेत स्किनवर. दिस इज कॉल्ड ॲज द पॉक. इन दिस वे द व्हायरसेस कॅन बी कल्टिवेटेड. परत एकदा थोडस मागे जाऊन मी तुम्हाला परत समजावून सांगते. आता आपल्याला इनॉक्युलेशन करायचं आहे. कुठलं अंड घेणार ते ठरलं, मग ते अंड घ्यायचं आणि आपल्याला पहिल्यांदा प्री ट्रीटमेंट करावी लागेल, त्याला कॅन्डलिंग म्हणतात. आणि ही कॅन्डलिंग साठी जो इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, MCQ ला विचारलं जातं बरं का, त्याला कॅन्डलर म्हणतात. आणि हे जे कॅन्डलर आहे ते आपल्याला डार्क रूम मध्ये प्रॅक्टिकल करायचं आहे. ते अंड तुम्ही त्या बॉक्सवर ठेवा, गोल फिरवा, एअर सॅक मार्करच्या मदतीने मार्क करून ज्या गोल असा अंड्या काळ रिंग तयार होती. त्यानंतर ज्या बाजूला एम्ब्रिओ आहे तिथे एक्स मार्क करा, अपोजिट साइडला डॉट मार्क करा. आणि आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार आहेत अंड एग इनॉक्युलेशन साठी. पहिली गोष्ट लागेल एम्ब्रिओनेटेड एग आफ्टर कॅन्डलिंग, मार्किंग झालेलं अंड लागेल. त्यानंतर एक शेल पंच आपल्याला लागणार आहे, कॉटन वूल लागणार आहे, 70% एथेनॉल लागेल, सिरिंज लागेल आणि त्याची निडल लागेल. त्यानंतर आपल्याला लागणार व्हायरल सस्पेन्शन, जे आपण त्यात टाकणार आहोत. आणि जे काही त्याच्यावर होल पडलेलं असेल ते सील करण्यासाठी आपल्याला एक सेलो टेप किंवा टेक्सो टेप लागेल. मग प्रोसिजर कशी करायची ते तुम्हाला सांगते. पहिल्यांदा जो एरिया आपण मार्क केलाय, गोल एरिया त्याच्यावर मार्क केलेला आहे, तो तुम्ही अल्कोहोलनी व्यवस्थित पुसून घ्या. तो अल्कोहोलनी व्यवस्थित पुसला आपण, तो अल्कोहोलनी व्यवस्थित पुसून घ्यायचा. आणि अल्कोहोल इव्हॉपरेट, कारण अल्कोहोल मध्ये कदाचित इतर काही होऊ शकेल, बॅक्टेरिया मरू शकतील, व्हायरसेस हे होऊ शकतील, हॅम्पर व्हील, म्हणून आपण ते अल्कोहोल इव्हॉपरेट होऊन दिलं. त्यानंतर एक जे शेल आहे तो पंच करण्यासाठी कोबोरंडम डिस्क आपण एक वापरली आहे. मगाशी मी तुम्हाला दाखवली ती चित्र. त्याच्या बाजूला, वरच्या बाजूला अशी गोल एक चकती आहे आणि त्याच्यावर धरून हे असं गोल गोल फिरवलं जातं. या चकतीच्या वरच्या बाजूला धरून असं गोल गोल फिरवलं की त्याची ती जी डिस्क आहे त्याच्या मदतीने त्याला होल पडणार आहे. त्या मार्क एरियाच्या सेंटरला एक होल पाडून घ्यायचा. आणि नंतर आपण जी निडल घेतलेली आहे ती त्या सिरिंजला लावायची. 0.1 ml सस्पेन्शन, व्हायरल सस्पेन्शन सिरिंज मध्ये घ्यायचं. आणि हे चित्र आहे त्याचं. आपण ती निडल अशी त्याच्यात उभी आधी पहिली व्हर्टिकल पोझिशनला, आणि आपल्याला जो हवाय त्या एरियामध्ये आपण ती निडल कधी उजवीकडे, डावीकडे, सरळ या पद्धतीने आपण ती इन्सर्ट करू शकतो. आणि मग ते व्हायरल सस्पेन्शन जे आहे ते त्याच्यामध्ये इंजेक्ट करायचं. निडल काढून घ्यायची,
त्याच्यानंतरचं वरचं जे त्याचं होल आहे ते सील करून टाकायचं सेलो टेपच्या मदतीने आणि मग ते अंड आपण 36 ते 37 डिग्री सेल्सिअसला 7 to 8 डेज आपण ग्रो करू शकतो. आता हे व्हायरसेस मेम्ब्रेनवर जेव्हा वाढतील तेव्हा ती ग्रोथ आपल्याला डोळ्याला दिसू शकते आणि इट इज इन द फॉर्म ऑफ पॉक, एक छोटीशी पुटकुळी किंवा लिजन आल्यासारखं दिसेल, त्याला पॉक म्हणतात. त्या पॉकचं चित्र मी इथे आता तुम्हाला दाखवलेलं आहे. इथपर्यंत आपलं आज बघून झालंय. आता आपल्याला ऍडव्हान्टेजेस ऑफ एग इनॉक्युलेशन बघायचे आहेत. इतर कुठल्या टेक्निक पेक्षा सुद्धा एग इनॉक्युलेशनचे काय फायदे आहेत हे आपल्याला बघायचे. आतापर्यंत जे सांगितलेलं सर्वांना समजलंय का? मग आपण ऍडव्हान्टेजेस कडे जाऊ. जर एकाने कुणीतरी सांगा. हॅलो, हो मिस. समजलंय ना सगळं आतापर्यंत? हा हा. ऍडव्हान्टेजेस ऑफ एग इनॉक्युलेशन इतर सगळ्या म्हणजे 3 वेज आहेत, टिश्यू कल्चर, एग इनॉक्युलेशन आणि लाईव्ह एनिमल. यामध्ये अंड वापरण्याचे, एग इनॉक्युलेशन करण्याचे काय फायदे आहेत ते आपण बघूया. इट इज वाईडली यूज मेथड फॉर आयसोलेशन अँड कल्टिवेशन. अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वत्र वापरली जाणारी ही मेथड आहे. आपल्याला आयसोलेट करायचं असलं तरी वापरता येईल, कल्टिव्हेट करायचं असेल तरी वापरता येईल. दुसरा फायदा, इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह आणि इझी टू मेंटेन. ही जी मेथड आहे ही इतर सर्व मेथड पेक्षा अतिशय स्वस्त आहे आणि ही आपल्याला अडॅप्ट करणं, आपल्याला शिकणं, मेंटेन करणं, वापरणं हे सोपं आहे इतर सगळं टेक्निक पेक्षा. उद्या जर तुम्हाला पुढचं मी पॉइंट शिकवणार आहे इनॉक्युलेशन इन लाईव्ह एनिमल, तर तो प्राणी मरून चालणार नाही. जिवंत प्राणी हातात घेऊन आपल्याला इंजेक्शन द्यायचं आहे, थोडासा अनेस्थेशिया देऊन. तर त्यापेक्षा हे आपल्याला हे सोपं जाईल, इझी टू मेंटेन. एग्स आर रेडिली अवेलेबल. अंडी भरपूर प्रमाणात सहज मिळू शकतात. दे आर फ्री फ्रॉम द लॅटंट बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन. जनरली अंड्यामध्ये ही बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन असत नाहीत, हेल्दी असतात, त्यामुळे आपल्याला वापरता येतो. लेबर कॉस्ट ही कमी आहे. उद्या समजा प्राणी घ्यायचं झाला तर आपल्याला वर्कर्स आजूबाजूला वापरायला फार गरजेचे लागतील, पण इथे तुम्हाला एखादा टेक्निशियन आणि तुम्ही स्वतः एकटे बास आहात. लेबर कॉस्ट ही कमी आहे, लेस लेबर इज रिक्वायर्ड आणि इट इज द आयडियल सबस्ट्रेट फॉर व्हायरल ग्रोथ अँड रेप्लिकेशन. हे अतिशय बेस्ट सुटेबल एरिया आहे की जिथे तुम्ही व्हायरसेसची ग्रोथ करू शकता, त्याचं रेप्लिकेशन करू शकता. काही काही वेळेला हे व्हॅक्सिन प्रिपरेशनला सुद्धा हे वापरलं जातं. इट इज वाईडली यूज फॉर व्हायरल व्हॅक्सिन प्रिपरेशन as well as it is used for अँटीजन प्रिपरेशन. वेगवेगळे त्याचे जे अँटीजन आहेत त्या अँटीजन मिळवण्यासाठी वापरलं जातं. आता पुढचा मुद्दा मी आधी वाचते आणि मग समजावून सांगते. स्पेसिफिक अँड नॉन स्पेसिफिक होस्ट डिफेन्स मेकॅनिझम डू नॉट इंटरफिअर द व्हायरस कल्टिवेशन. आता तुम्ही गेल्या वर्षी थोडे इम्युनॉलॉजी शिकलेले आहात. तुम्हाला सर्वांना एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस एखाद्या प्राण्यामध्ये, माणसामध्ये गेला तर तो शत्रू आहे आपला, त्याच्या विरुद्ध आपली डिफेन्सिव्ह मेकॅनिझम काम करत असतो. तसं तुम्ही एखादा लाईव्ह अॅनिमल घेतला आणि तो कल्टिवेशन जरी वापरलं तर त्या अॅनिमलची स्वतःची होस्ट स्पेसिफिक सिस्टीम असते. म्हणजे तो होस्ट स्पेसिफिक अँड नॉन स्पेसिफिक डिफेन्सिव्ह मेकॅनिझम त्याचे असतात, जे तुम्ही गेल्या वर्षी शिकला असाल. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, सेकंड लाईन ऑफ डिफेन्स, थर्ड लाईन ऑफ डिफेन्स. आणि त्यामुळे आपण जो व्हायरस त्याच्यामध्ये ग्रो करायचा प्रयत्न करू तेव्हा त्या होस्टची डिफेन्स मेकॅनिझम उलट विरोध करायचा प्रयत्न करेल. तसं अंड्याचं काही नाहीये, त्याला कुठलीही डिफेन्स मेकॅनिझम काही ऍक्ट होणार नाही. आपण ते सहजी तिथे ग्रो करू शकतो. आणि अनेक एरिया आहे, स्टराईल वाईड रेंज ऑफ टिश्यूज अँड फ्लुइड्स आर अवेलेबल. कुणाच्या ऍज पर व्हायरस जो आहे त्याप्रमाणे आपण वेगवेगळे एरिया, एमनिओटिक कॅव्हिटी वापरू शकतो, ॲलंटाईक वापरू शकतो, एम्ब्रिओ डायरेक्ट वापरू शकतो, कोरिओलंटाईक मेम्ब्रेन, असे वेगवेगळे फ्लुइड्स आणि रिजन्स अवेलेबल आहेत ऍज पर द
कन्व्हिनियन्स और ऍज पर द इफेक्टिव्ह व्हायरसेसचे जो प्रकार आहे त्याच्यावरून वापरू शकतो. आता तोच मुद्दा डिसएडव्हान्टेज म्हणून घेऊ शकतो आपण. समजा एखादं टेक्निक, तुम्ही नवीन आहात, टेक्निशियन आहात आणि शिकलात आज की तुम्हाला योक सॅक मध्ये इनॉक्युलेशन करायला शिकवलं, तर त्याच्यामध्ये आपण परफेक्ट होतो, पण दुसरा एरिया आला की परत आपल्याला टेक्निक वेगळं शिकायला लागेल. त्यामुळे साईड जी इनॉक्युलेशनची आहे व्हॅरीज विथ द व्हायरस. व्हायरस बदलला की आपली ती साईड बदलणार आहे आणि त्यामुळे प्रोसिजर जी आहे ती आपल्याला अशी कंटिन्युअस बदलावी लागेल. तसं तुमचं SY पर्यंत प्रॅक्टिकलला झालं नाही. 4 क्वाड्रंट स्ट्रिकिंग म्हणलं की बॅक्टेरिया कुठलाही असू दे, प्लेट कुठलीही असू दे, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट हे तुम्ही करणं, आयसोलेट मिळवणं हे सोपं होतं. परंतु आता ह्या एक इनॉक्युलेशन बाबत काय झालं, व्हायरस बदलला की रिजन बदलेल, त्यामुळे पुढचं टेक्निक जे आहे ते परत बदलावं लागणार आहे. त्यामुळे प्रोसिजर ही एक आणि एकच प्रोसिजर आपल्याला कन्फाईन नाहीये. इट व्हॅरीज विथ द टाइप ऑफ व्हायरस. थँक्यू. आता हे शेवटचा मुद्दा परत एकदा तुम्हाला सांगते मी. ऍडव्हान्टेजेस, एग इनॉक्युलेशनचे काय फायदे आहेत बघूया. पहिला हा आयसोलेशन. तुम्हाला व्हायरस कुठल्याही करायचं आहे, कल्टिवेशन असेल तर अतिशय सोपं वाईडली युज्ड टेक्निक आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, स्वस्त पडणार आहे आणि इतर टेक्निक पेक्षा इझी आहे मेंटेन करायला, शिकायला अतिशय सोपं आहे. अंडी सहजी अवेलेबल होऊ शकतात, एक जर रेडिली अवेलेबल, आणि जनरली they are free from latent and bacterial viral infections. Less labor cost is needed. You don't need any labor. Only one technician which is working there आणि त्याला एक हेल्पिंग हँड असला तरी आपल्याला बास आहे. इट इज द आयडियल सबस्ट्रेट फॉर व्हायरल ग्रोथ अँड रेप्लिकेशन. त्याच्यामध्ये सगळी न्यूट्रियंट्स आणि हे सगळे असल्यामुळे व्हायरसेस तिथे व्यवस्थित इंट्रासेल्युलर अनेक सेल्स, लिव्हिंग सेल्स आहेत, ते तिथे जगू शकतात, वाढू शकतात. आणि हे व्हॅक्सिन प्रिपरेशनला पण अतिशय सुटेबल टेक्निक आहे. अँटीजेन तयार करायसाठी आहे आणि होस्टचा डिफेन्स मेकॅनिझम ह्याला काहीही हॅम्पर करत नाही. होस्ट डिफेन्स मेकॅनिझम डू नॉट इंटरफिअर विथ द व्हायरस कल्टिवेशन, कारण त्याच्याकडे होस्ट डिफेन्स, जोपर्यंत तो पक्षी जन्मालाच येत नाही तोपर्यंत त्याच्याकडे डिफेन्सिव्ह मेकॅनिझम असत नाही अंड्यामध्ये. आणि अनेक एरियाज त्याच्याकडे आहेत, स्टराईल एरियाज, फ्लुइड्स आहेत की जिथे आपण व्हायरसेस ग्रो करू शकतो. आणि एकच डिसएडव्हान्टेज मी तुम्हाला सांगितलं, एक टेक्निक आपल्याला शिकलो तर व्हायरस बदलला की सेकंड टेक्निक अडॅप्ट करावं लागेल, परत व्हायरस बदलला थर्ड टेक्निक अडॅप्ट करावं लागेल. त्यामुळे एक आणि एकच. FY ला शिकवलं 4 क्वाड्रंट स्ट्रिकिंग मेथड, ही तुम्ही MSc नाही PhD जरी केलं तरी टेक्निक मध्ये फरक पडणार नाहीये. पण इथे मात्र व्हायरस बदलला की प्रोसिजर बदलत जाणार आहे. दॅट इज द ओनली ड्रॉबॅक ऑफ दिस सिस्टीम, और अदरवाइज इट इज सपोज्ड टू बी द बेस्ट टेक्निक. आता मी हे जरा बंद करते आणि तुमच्याशी बोलते. एकोणचाळीस मेंबर्स आहेत, मग अशी 44 पर्यंत होते. तर तुम्हाला याचा सिरियसनेस कळला पाहिजे. परवाच्याही लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं, आमच्याकडे आता असं आहे की रेकॉर्डिंग होणार आहे की तुम्ही किती वाजता जॉईन केलं, किती वाजता सोडलं, अशी सगळ्या गोष्टी याच्यावर. हे टेक्निकच असं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी कळणार आहेत. कोणीतरी एक लिहिलंय टर्की इज, त्याच्या पुढचा शब्द लिहिलेला कळत नाहीये. कोण आहे मला सांगा बरं नाव. एक 2-3 प्रश्न आहेत इथे, चांगले प्रश्न आहेत. दुसरा एक प्रश्न असा विचारलाय,
मॅम होस्ट डिफेन्स मेकॅनिझम का ऍक्ट होत नाही? अरे अजून तो त्याला जीव असा आलेला नाहीये, म्हणजे जेव्हा तो जिवंत होऊन पक्षी येईल बाहेर त्यावेळेला त्याची होस्ट डिफेन्स मेकॅनिझम काम करेल. इथे आत त्याच्यामध्ये ब्लड किंवा अजून डिफेन्सिव्ह सेल्स या डेव्हलप झालेल्या नाहीयेत, त्यामुळे त्याची होस्ट डिफेन्सिव्ह मेकॅनिझम ऍक्ट होणार नाहीये. एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असल्यामुळे कदाचित ते एकमेकांशीच तुम्ही बोलताय काहीतरी. आणि टर्कीला गिनीगॉल म्हणतात वाटतं, म्हणजे काय ग? कोणी लिहिलंय? हॅलो, चला सर्वांना आता आपला दुसरा एक पॉइंट संपत आलाय, शिकवत झालेला आहे. तर होमवर्क साठी एक प्रश्न घ्या. होमवर्क घ्या, शॉर्ट नोट लिहायचे आहेत. घेताय का? हॅलो, नसेल इच्छा तर आपण बास करूया. फातिमा, बोललीस तरी चालेल की बाळा. प्राजक्ता मोरे कोण आहे? प्राजक्ता मोरे, बघू जरा मुखडा तुझा. देऊ का शॉर्ट नोट लिहायला? कशा दाखवणार तुम्ही? दाखवणार कशा मला? बरं, एक दोन देते शॉर्ट नोट. पहिला, ड्रॉ अ डायग्राम ऑफ चिक एम्ब्रियो and describe the different locations in it. अंड्याचं एम्ब्रियोचं चित्र काढायचंय आणि तुम्हाला जे वेगवेगळ्या एरिया त्या कुठल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठले व्हायरस ग्रो करू शकतो याचं आपल्याला माहिती पाहिजे आहे. हा एक झाला. दुसरी शॉर्ट नोट घ्या, ऍडव्हान्टेजेस ऑफ एग इनॉक्युलेशन. ऍडव्हान्टेजेस ऑफ एग इनॉक्युलेशन. आता हे ताजं एवढ्या दोन शॉर्ट नोट लिहा आणि उद्याच्या लेक्चरला मला सांगायचं तुम्हाला लिहिता आल्या का नाही आल्या. तुम्हाला नोट्सची काही गरज लागत नाही ना? नीलम लोहार, नीलम लोहार, मला तोंडाने बोललेलं आवडेल, मला ते वाचायला येत नाही एवढं पटपट तुमच्यासारखं. कोणीतरी बोलताय तर बोला ना, काय हरकत आहे. नीलम, तुम्हाला नोट्सची काही गरज नाही ना? नीलम, बघू जरा ऑडिओ व्हिडिओ ऑन कर. हा बोल ग नीलम. नाही काही गरज मॅडम, स्क्रीनशॉट काढून घेतो आम्ही. घेता ना? घेतो. काय बोलते ऐकायला येत नाही बाळा. आता मी सांगितलेलं दोन्ही शॉर्ट नोट लिहिता येतील का नाही येणार? ती काय बोलते कळत नाही. अक्षदा, येतील ना? अक्षदा शेलार, हा मॅडम. ऑन कर की व्हिडिओ ऑडिओ, बघू तरी दे जरा. हा बोला मॅडम. येईल का? लिहायला येतील का दोन शॉर्ट नोट? हो, स्क्रीनशॉट घेतले मॅम. हे सांगितले ना तुम्ही डायग्राम, हा ती आम्ही आता तुम्ही हे टाकलेले ना स्लाइड्स, त्याच्यापैकी घेतलाय स्क्रीनशॉट. ती काढली तर चालेल का? चालते ना, चालते. फक्त तुमच्या हाताने काढा ना. परीक्षेत आपल्याला काही तर स्क्रीनशॉट टाकून चालणार नाही. हो, काढतो. आपल्याला बघून ते काढावी लागेल. एरवी मी वर्गात असेल तर मी स्वतः बोर्डवरती काढते, पण आता आपल्याकडे ते शक्य नाहीये. त्यामुळे तो आधी डायग्राम काढा आणि त्याचे 4 एरियाची थोडी माहिती सांगायची
आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले व्हायरस ग्रो होतात ते सगळं नोट्स त्या ह्याच्यावर आहेत. तर तुम्ही ते लिहायचंय. ओंकार उबाळे, जरा बघू रे ओंकार. ओंकार ओंकार उबाळे झोपला की निघून गेला तो. नुसतं तिथे ठेवला एक माईक हे करून. आणि ह्या सगळ्या तुमच्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामुळे नुकसान तुमचं होणार आहे. तो जोपर्यंत तो रिएक्शन देत नाही याचा अर्थ नुसता ऑन करून ठेवलाय व्हिडिओ सुद्धा नाहीच, नुसतं लावून ठेवलंय आणि तो कुठेतरी जेवाय खायला गेला निघून. ओंकार उबाळे. हॅलो मॅडम. हा बोल ग. टीवायचा व्हॉट्सअपवर ग्रुप ओपन करा ना सगळ्यांचा. करायचा ग, पण अजून आपले सगळे फायनल ऍडमिशन झाले नाहीयेत ना. आता तुमच्यापैकीच कोणीतरी एकाने, तुम्हाला सगळ्यांचे नंबर माहित असणार आहेत. तुम्ही आमचे नंबर घेऊन त्यात घालून TYBSC 2021 असं म्हणून तुम्हीच करा. आता तुमच्या माहितीतले जे जे सगळे आहेत ना 44-45 ऍडमिशन झाले आहेत. मगाशी 44 जण होते. आता कोणीतरी काहीतरी लिहिलं लास्ट लेक्चर रेकॉर्डिंग झालं नाही. हे तुला कसं कळलं ग? हे बाळा, हे मला असलं वाचणं अवघड होतं ग. तोंडाने बोलला की. जागृती जाधव, अक्षय लोहारने तर लेफ्टच केलं. हे असं मुलांचं तर असं असतं, रेग्युलरली इरेग्युलर बॉईज. चला आता किती वाजले बघा, बास करूया. उद्याचं माझं पहिलं लेक्चर आहे. उद्या येताना प्रत्येकाने ती शॉर्ट नोट लिहून आणा. चालतंय. करू का बंद? हो हो ठीक. बोला ना, बोला की. वेळ संपून गेलेली आहे.